श्रावणात नेमकं काय करावं? फक्त उपवास पुरेसा आहे का? श्रावण सुरू झाला की आपल्या घरात एक वेगळंच वातावरण तयार होतं, हो ना? देवघरात पूजा, महादेवाला बेलपत्र, दिवा, फुलं आणि काही जण तर उपवासही करतात. पण खरं सांगायचं तर श्रावणात नेमकं काय करायला हवं? फक्त उपवास केला, पूजा केली म्हणजे श्रावण पूर्ण झाला का? मला वाटतं श्रावणाकडे आपण थोडं वेगळ्या नजरेने पाहायला हवं. आपल्या परंपरेनुसार या काळात महादेवाची भक्ती केली जाते. सोमवारची पूजा, अभिषेक, बेलपत्र अर्पण करणं, मंदिरात जाणं या गोष्टी अनेक जण श्रद्धेने करतात. पण यासोबतच आपल्या मनावरही थोडं काम करणं महत्त्वाचं आहे. कारण आपण देवासमोर दिवा लावतो पण मनातला राग तसाच ठेवतो. देवाला फुलं अर्पण करतो पण आपल्या जवळच्याच माणसाला 2 प्रेमाचे शब्द बोलायला मात्र विसरतो. मग या श्रावणात एक छोटासा बदल करूया. करायचा ना बदल? हो, चला तर मग रोज पूजा करताना एक चांगला संकल्प करूया. एखाद्या दिवशी राग आला तर लगेच उत्तर न देता थोडं शांत राहूया. कोणाचं मन दुखावलं असेल तर माफ कर म्हणायला कमीपणा मानू नका. फक्त एक छोटंसं सॉरी म्हणा. घरातल्या एखाद्या व्यक्तीला प्रेमाने 2 शब्द बोलूया. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतःसाठीही थोडा वेळ काढूया. श्रावणात तुम्ही महत्त्वाचा उपवास करत असाल तर तो तुमच्या श्रद्धेनुसार आणि तब्येतीला योग्य पद्धतीने करा. पण उपवासापेक्षा मनातला संयमही महत्त्वाचा आहे. कारण माझ्या मते तर देवाला फक्त नैवेद्य दाखवण्यापेक्षा आपल्या वागण्यातला चांगुलपणा देवाला अर्पण करणं जास्त सुंदर आहे, हो ना? म्हणून या श्रावणात आपण एक छोटीशी सुरुवात करूया. रोज एक चांगला विचार, रोज एक चांगलं काम आणि हो, शक्य असेल तर कोणाचं तरी मन आनंदी करणारी एक छोटीशी गोष्ट. एवढं जरी आपण केलं तरी हा श्रावण आपल्या मनासाठी खूप सुंदर होऊ शकतो. आणि हो, श्रावण म्हणजे सगळ्यांनी सारखंच करायला हवं असं नाही. प्रत्येकाची श्रद्धा, घराची परंपरा आणि परिस्थितीही वेगवेगळी असते. म्हणूनच मनापासून केलेली भक्ती आणि चांगलं आचरण हीच या श्रावणाची सुंदर सुरुवात करूया. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. आणि हो, उद्या पुन्हा भेटूया श्रावणाशी जोडलेली आणखी एक सुंदर गोष्ट घेऊन. तोपर्यंत खात रहा, खुश रहा, आनंदी रहा. धन्यवाद.